हॅलो नमस्कार मंडळी. वेट लॉस सिरीज चालू आहे. 10 किलो वेट लॉस चॅलेंज मी घेतलेला आहे. पण भरपूर जणांचे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याला प्रश्न येत असतात, त्या प्रश्नांचीच उत्तर मी आज घेऊन आलेले आहे. तर शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता की वेट लॉसचं चॅलेंज घेतलेलं आहे मी 10 किलोचं. रोज मी काय खाते काय करते विथ ब्लॉग सगळे व्हिडिओ मी टाकत असते. तर मला प्रश्न आले होते की तू 2 टाइम भाकरी खातेस का, तू भात सोडलायस का, तुझं वेट लॉस टार्गेट काय आहे, किती दिवसांचं तुझं चॅलेंज आहे, वजन कमी करताना तुला अवघड काय जाते, जड वाटतंय का, करावं की न करावं, उन्हाळ्यात तू गरम पाणी पिणार आहे का, आतापर्यंतचे हे प्रश्न आहेत. अजूनही काही प्रश्न असतील तर ते तुम्ही टाकत जा, त्याच्यावर आपण क्वेश्चन आन्सर सिरीज किंवा व्हिडिओ घेऊन येत जाऊ. आता पहिला प्रश्न म्हणजे सॉरी पहिला प्रश्न म्हणजे तू दोन्ही टायमिंगला भाकरी खातेस का. तर ते सांगण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे मॉम्स किचन जॉयला नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी, छोटे छोटे ब्लॉग्स आणि माझ्या वेट लॉसच्या हेअर केअर टिप्स, जे काय मी स्किन केअर रुटीन वगैरे करते ते सगळं शेअर करत जाईल. ऑलमोस्ट ऑल गोष्टी मी शेअर करत असते. तर ज्यांना हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला व्हिडिओच्या शेवटी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे एक लाईक करा आणि छानशी कमेंट करा. पहिला प्रश्न की तू दोन्ही टायमिंगला भाकरी खातेस का. तर दोन्ही टायमिंगला मी भाकरी खात नाही. मी एक टायमिंगला चपाती आणि एका टायमिंगला भाकरी खाते. एका टायमिंगला जेव्हा चपाती खाते त्या चपाती मी फुलके खाते. आता दुसरा प्रश्न होता की तू भात सोडलाय का. भात सोडलाय का, तर नाही, मी भात आतापर्यंत कधीच सोडला नाही. आतापर्यंत मी जवळजवळ 18 किलो वेट लॉस केलेला आहे, पण मी एकदाही भात सोडलेला नाही. आता भात म्हणजे भात हा मला आवडतो, पण भाताचे वेगवेगळे मी प्रोटीनचे म्हणजे भात जरी बनवले ना तर त्याच्यामध्ये पनीर पुलाव म्हणा किंवा आपला पालकचा भात किंवा आपलं मटकीचा भात, अशा भाताचे प्रकार वेगवेगळे करून खायचे किंवा बेस्ट ऑप्शन वरण भात करायचा आणि त्याच्याबरोबर पनीर चिल्ली किंवा नॉर्मल पनीर फ्राय करून घ्यायचं, ज्याच्यामध्ये प्रोटीनचा सोर्स ऍड होतो, कारण शरीराला प्रोटीनची गरज असते. पण असं नाही की हाय रिच असं रोज एक्स्ट्राचं विकतच प्रोटीन आणून खाल्लं पाहिजे. तर नाही, अगदी जे आपल्या डाळी, कडधान्य, पनीर किंवा सोयाबीन, आपलं घरचं जे सोयाबीन त्याच्यामधून प्रोटीन मिळतं, त्यामुळे ते हरभरे, फुटाणे, वाटाणे ह्या गोष्टी मी खात असते. त्यामुळे शरीराला जे काय पाहिजे ते मिळतं. केस गळत नाहीत, जरी वजन कमी केलं तर केस नाही गळले पाहिजे, चेहऱ्याला सुरकुत्या नाही आल्या पाहिजेत, कारण खूप जणांच्या कमेंट पण येतात की सुरकुत्या येतात किंवा स्किन लूज पडते, तर ती प्रोटीनच्या कमतरतेमुळे लूज पडते. त्यामुळे प्रोटीन व्यवस्थित आलं शरीरामध्ये गेलं पाहिजे. हा, तुझं वेट लॉस टार्गेट काय आहे. तर माझं वेट लॉस टार्गेट आहे, आता नॉर्मली जर डॉक्टर जसची वेट मशीन माझ्याकडे आहे त्याच्या ॲपनुसार बघितलं तर परफेक्टली माझी बॉडी दाखवत आहे. मला भरपूर जण म्हणलेले आहेत की पण पण तरी सुद्धा मी वेट लॉस टार्गेट पकडलेला आहे. मला 66चा आकडा मला आत घ्यायचा आहे, म्हणजे माझं 66, 67, 68, 69 जे असं वजन आहे ना, ते मला 6चा आकडा मला कट करायचं, म्हणजे 59 kg. म्हणून तर मी 10 kg, जेव्हा 69 किलो वजन होतं माझं तेव्हापासून मी 59 किलोचं म्हणजे 5चा आकडा मला पाहिजे. हा, आता पुढचा प्रश्न तुमचा होता की तुझं हे टार्गेट किती दिवसांचं आहे. तर तू किती दिवसांचं चॅलेंज घेतलेलं आहे हा पण प्रश्न आहे. तर परफेक्ट जर बॉडी आपण म्हणतो ना, परफेक्ट बॉडी शेपमध्ये आणायची असेल किंवा हेल्दी वेट लॉस करायचं असेल, फॅट लॉस करायचं असेल, तर महिन्याला 2 ते 2.5 किलो हे वजन व्यवस्थित असतं. शरीराचं वजन जे आहे ते अति प्रमाणामध्ये कमी करायचं नसतं. अति प्रमाणामध्ये महिन्याला जे काय आपलं हेल्दी वेट लॉस म्हणतो ना, तर 2 ते 2.5, जास्तीत जास्त 3 किलोचा असतो. त्यामुळं 10 किलोचं वजन कमी करायचं मग ते महिन्यात करायचं असं कधी कुणी चॅलेंज घेऊ पण नाही, आणि त्याचा काही उपयोग पण नसतो. स्किन लूज पडते, केस गळायला लागतात, चेहरा खराब व्हायला लागतो, आणि जेवढ्या पटीनं वजन कमी केलंय तेवढ्याच पटीनं वजन वाढायला लागतं. कारण तुम्हाला पण माहिती आहे, मी जवळजवळ वेट लॉस करून 5-6 महिने झाले, पण माझ्या वजनामध्ये 1 ते 1.5 किलोचा फरक झाला. जास्त फरक झाला नाही, होतो 50 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1000 ग्रॅम, 1.5 किलो, 2 किलो. 2 किलोच्या वर वेट वाढत नाही, कारण मी हेल्दी वेट लॉस केलेला आहे. मी जे केलं तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तुम्हाला माझं आवडत असेल वेट लॉसचं रुटीन तर तुम्ही तसं फॉलो करू शकता. आणि हाय रिच किंवा विकत काहीतरी गोष्टी आणून असं माझं वेट लॉस रुटीन नाही. जे घरात आहे त्याच गोष्टी मी फक्त परफेक्ट टायमिंगमध्ये खाणं, व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो करणं, एवढंच. असं कुठल्या तरी परीक्षेला जायचंय, काहीतरी वेगळी तयारी करून जायचंय असं काही नसतं. त्यामुळं एवढं हे करून करायचं नसतं. तर माझं टार्गेट 10 किलो आहे, आणि महिन्याचं जर चॅलेंज घेतलं तर 3 महिने, 2.5 ते 3 महिन्यामध्ये मी चॅलेंज घेतलेलं आहे.
आता फेब्रुवारी जवळजवळ संपलेलाच आहे. तर मार्च, एप्रिल आणि मे असं म्हणलं तरी चालेल, किंवा मार्च, एप्रिल, मेच्या अर्ध्यापर्यंत 10 किलो वेट लॉस करण्याचं मी टार्गेट घेतलेलं आहे. आता अजून एक प्रश्न होता, की तू सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो मी शेवट घेणार आहे. अजून एक प्रश्न होता, तू उन्हाळ्यामध्ये कोमट पाणी पिणार का? कारण की आता उष्णता आहे. तर जर मला गेलं माझ्या पोटामध्ये पाणी तर मी पिणार नाही. तर शक्यतो मी उन्हाळ्यामध्ये मी सुद्धा पाणी पिणार नाहीये, कोमट पाणी. सकाळी कोमट पाणी जे घेतो ना, फक्त ह्या उन्हाळ्यामध्ये फक्त एवढं लक्षात घ्यायचं, उन्हाळ्यामध्ये वेट लॉस करायला चान्स भरपूर असतो. कारण उन्हाळ्यामध्ये रेग्युलरपेक्षा, थंडी आणि पावसाळ्यापेक्षा जेवण कमी जातं आपल्या पोटामध्ये. म्हणजे पण आपण फॅन लावून झोपतो आणि गरमी खूप असते, त्यामुळे शरीर फुगलेलं दिसतं. हे तर तुम्हाला माहित असेल. उन्हाळ्यामध्ये आपलं शरीर, स्किन वगैरे गोरी पडते, पण आपलं शरीर फुगतं म्हणजे असं फॅननं वगैरे शरीर फुगल्यासारखं दिसायला लागतं. पण प्रॉपर आणि उन्हाळ्यामध्ये खूप जणांना असं वाटतं की एक्सरसाइज केली, घाम आला म्हणजे माझं वजन कमी झालं. नाही, उन्हाळ्यामध्ये तेवढा कळत नाही की आपल्याला नक्की घाम आलाय की आपलं वजन एक्सरसाइजनं कमी होते. तर त्यासाठी बेस्ट एक्सरसाइज जी मी करते ते तर एक तर आपलं वॉकिंग करते, किंवा नाहीच मला वेळ मिळाला तर मी छोट्या मोठ्या एक्सरसाइज करत असते. स्ट्रेचिंगच्या वगैरे एक्सरसाइज करत असते, बॉडी स्ट्रेचिंगच्या एक्सरसाइज. त्या तर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवतच असते. पण हाय इंटेन्सिटीच्या एक्सरसाइज मी जास्त अशा करत नाही. एक 10 ते 15 मिनिटाची एक्सरसाइज करते केली तर, नाहीतर जास्त करून मी वॉकच करते. 10,000 पावले चालण्याचं चॅलेंज भरपूर जणांनी घेतलं होतं, भरपूर जण करत आहेत. त्याचं खरंच सगळ्यांचं कौतुक आहे. खूप जणांचं वजन सुद्धा कमी होत आहेत. खूप सारे छान छान कमेंट सुद्धा येत आहेत. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आता शेवटचा प्रश्न होता, की वजन कमी करताना तुला जड काय जातं? तुला अवघड वाटतं का? वजन कमी करायला सुरुवात करावी की नाही ताई? हा प्रश्न होतो. कारण 4 दिवस झाले की परत बंद होता. तुम्हाला सांगू का, सगळ्यात जड वजन कमी करताना मी काही कोणाला डिमोटिवेट करत नाहीये. वजन करताना सगळ्यात जड काय जातं? एक तर महत्वाचं, रात्रीचं झोपताना सगळं ठरवून झोपतं माणूस, बरोबर? पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जिऱ्याचं पाणी, मेथीचं पाणी, ओव्याचं पाणी, चहा पाण्याकडे लक्ष जाण्याऐवजी आपल्या घरात कुणी चहा पित असेल, खारी खात असेल, बिस्किट खात असेल तर त्याच्याकडे जातं. आणि ते कंट्रोल करणं थोडंसं अवघड जातं. पण जर फोकस क्लिअर असेल ना, तर तेवढ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आता माझी सुद्धा आई आलेली आहे, मला ती खायला लावते गोष्टी. मला सुद्धा तिचं मन राखण्यासाठी खाव्या लागतात. असं असतं आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्याला सगळ्यांचं मन पण राखावं लागतं. आणि आई 4 दिवसासाठी आलेली असते, त्यामुळे ती सांगेल तेवढं खावं लागतं. पण जेव्हा घरात कुणी नसतं ना, तेव्हा आपला स्वतःवर कंट्रोल पाहिजे, फोकस. आपल्याला वजन कमी करायचंय, आपल्याला 4 चौकामध्ये उंच मानेनं जायचंय, ताठ म्हणतो ना आपल्याला मनासारखं व्यवस्थित वागायचंय, मनासारखे कपडे घालायचे, मनासारखे. आता मी तर जुने माझे कपडे काढायला सुरुवात केली आहे वेगळे वेगळे कपाटातून. कारण माझ्या आईनं सगळं माझं कपाट आवरून दिलं, आणि ते कपाट आवरून दिल्यामुळं मला माझे जुने कपडे सापडलेले आहेत, आणि ते आता मला बसतायत. त्याचा मला आनंद आहे. हा सुद्धा टॉप तुम्ही कधी मला बघितलेला नसेल घातलेला, जो मी घातलेला आहे. तर असं होतं, म्हणजे आपल्या शरीराला कपडे कधीही, माझी आई सुद्धा म्हणली, कपडे कधी खराब होत नाहीत. त्यामुळं मी देते माझे न बसणारे कपडे वगैरे, गावाला ज्यांना गरज असते त्यांना देते. पण जे कपडे असे असतात ना, की नाही का, आपल्याला कळतं की हे मी घातला पाहिजे, हा मला बसू शकतो, असे कपडे असतात ना, ते कपडे जर आपली घालण्याची इच्छा असेल ना, तर नक्की वजन कमी केलं पाहिजे. नक्की वजन कमी केलं पाहिजे. फिट दिसायचं असेल तर वजन कमीच केलं पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि गोडशी कमेंट करा. अजून काय प्रश्न असतील त्या पण कमेंट करा. तुमचं किती वेट लॉस करायचं आहे ते सुद्धा, तुम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट करायचं असेल तर करा. नवीन महिना येणार आहे, नवीन सुरुवात आहे, उन्हाळा आहे, चान्स आहे, अन्न पोटामध्ये कमी जातं. 3 ते 4 महिन्यामध्ये वेट लॉस करायला खूप चान्स आहे. तर नक्की ट्राय करा. थँक्यू. बाय बाय.